श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा रौप्य महोत्सवी वर्ष भक्तीच्या वाटेवर चालताना वारकरी परंपरेची आठवण करून देणारा हा एक पवित्र क्षण. भाऊ प्रतिष्ठान आयोजित श्री दत्त पादुका पालखी परिक्रमा यावर्षी एक विशेष टप्पा गाठत आहे, कारण हे रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून साजरे होत आहे. ही दिव्य पालखी परिक्रमा श्री क्षेत्र गाणगापूर ते श्री क्षेत्र वाशिंद दहागाव असा पवित्र प्रवास करत आहे. आज आपण पोहोचत आहोत या टप्प्यातील 5व्या मुक्कामावर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे. आता या गावाची आपण थोडी माहिती स्थानिक नागरिकांकडून जाणून घेऊया. माझं नाव सुनील गोरख सातपुते. गावाचं नाव वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे. या वरवंड गावची लोकसंख्या साधारणतः 22 ते 25 हजार लोकसंख्या या वरवंड गावची आहे. याची भौगोलिक परिस्थिती एक निसर्गरम्य वातावरणामध्ये वरवंड गाव वसलेलं आहे. या ठिकाणी आमच्या मंदिरामध्ये हे मंदिर साधारणतः 1998 ते 99 या सालामध्ये बांधकाम झालेलं आहे. त्याची मूर्ती स्थापना 1999 साली झालेली आहे. तरी देखील या ठिकाणी जगद्गुरू जगद्वंदनीय जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा या ठिकाणी येत असतो आणि हा सोहळा देहू ते पंढरपूर या ठिकाणी जात असतो. आणि येताना त्याचा मुक्काम एकमेव असं ठिकाण आहे की वरवंड या ठिकाणीच मुक्कामी, परत जाताना पालखी या ठिकाणी मुक्कामी असते. असे या जगद्गुरू तुकाराम महाराजांचा सोहळा आपल्या या वरवंड या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या या प्रांगणामध्ये या ठिकाणी मुक्कामाला असतो. त्याचप्रमाणे या जगद्गुरू तुकाराम महाराजच्या पालखीच्या या सभा मंडपामध्ये आपल्या 16 फेब्रुवारी 2026 या दिवशी गाणगापूरवरून दत्तप्रभूंची पालखी वरवंड या ठिकाणी मुक्कामाला येणार आहे आणि ती पालखी मुंबई या ठिकाणी जाणार आहे. तरी आपल्या वरवंडमधील सर्व भाविक भक्तांना एक विनंती करतो की आपण दत्तप्रभूंची शुभाशीर्वाद घेण्यासाठी आणि दत्तांचा प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावे हे सर्वांना विनंती करतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जी पालखी असते ती देहूवरून पंढरपूरला जाते आणि पंढरपूरवरून देहूला जाते. त्याचा मुक्काम ज्या क्षेत्री होतो असं एकमेव विठ्ठल रुक्मिणी मंदिर वरवंड या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी भाऊ प्रतिष्ठान या संस्थेमार्फत रौप्य महोत्सवी दत्तपादुका पालखीचं आगमन शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी संध्याकाळच्या मुक्कामाकरता होणार आहे. तेव्हा या कार्यक्रमात सर्वांनी दर्शन आणि प्रसादासाठी उपस्थित राहायचं आहे. तसेच या दिवशी सकाळी 9 वाजता या ठिकाणी दत्तयागाचं आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. किंवा भाविकांनी हवन आणि दत्तयागाचा लाभ घ्यायचा आहे. दत्तयागाच्या हवनामध्ये आपण सहभागी होऊ शकता. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री भाऊ महाराज की जय. बालचंद्र महाराज की जय. नमस्कार. आमच्या गावाचे नाव वरवंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात 16 फेब्रुवारीला दत्तप्रभूंची पालखी येणार आहे. सर्वांनी भेट द्या. धन्यवाद. 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता श्री दत्त पादुका पालखीचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर वरवंड इथे आगमन होणार आहे. त्याच दिवशी सकाळी 9 वाजता इथे दत्तयागाचं आयोजन केले जात आहे. तरी वरवंड आणि परिसरातील सर्व नागरिकांनी आणि श्रद्धाळूंनी पालखीच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहावे. विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद आणि दत्तगुरूंची कृपा या संपूर्ण पालखी प्रवासावर सदैव राहो हीच प्रार्थना. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.